मुलींसाठी आदरापेक्षा भारी गिफ्ट दुसरं काहीही नाही। मुलींना आदर द्या आणि तुम्हीही आदर मिळवा। हवं तसं जगायला आवडतं मला। लोक काय बोलतील याचा विचार करण्यासाठी मी जन्म घेतला नाही आहे। एखाद्या व्यक्तीच्या मागे इतके पण वेडे होऊ नका की ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील आणि तुम्ही तुमचा स्वाभिमानही गमावून बसाल त्यांच्यासाठी। वेळीच सावध व्हा आणि स्वाभिमान जपा। मुलगी आहात म्हणून स्वाभिमान गहाण ठेवण्याची नक्कीच गरज नाही। जी व्यक्ती तुम्हाला वेळ देऊ शकत नाही ती व्यक्ती तुम्हाला प्रेम काय देणार। अशा व्यक्तीसमोर कधीही झुकू नका, स्वाभिमान जपा। मला समजून घेणे प्रत्येकाला जमणार नाही, कारण मी एक असं पुस्तक आहे ज्यात शब्द कमी आणि भावना जास्त आहेत। त्यामुळे माझा स्वाभिमान जपू शकेल असा माणूसच मला समजून घेऊ शकतो। मुलगी माल नाही तर मान आहे, सामान नाही तर सन्मान असते। स्त्री ही सर्वात मोठी ताकद आहे, अशी ताकद जी पुरुषालाही जन्म देते। पुरुषांनी स्त्रीला समान मानायला हवं, सामान नव्हे। प्रत्येक महिलेने स्वतःच्या आयुष्याचा शिल्पकार बना, शिकार नाही। नातं कोणतंही असो, पण आपल्या स्वाभिमानाला आणि आपल्या इज्जतीला सर्वात जास्त महत्त्व द्या, तरच तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य राहू शकता। जिथे चुकताय तिथे सॉरी म्हणा, असे अनेक मेसेज अथवा कोड्स आपल्याला मिळतात, पण नको तिथे माफी मागायला जाऊ नका। एक वेळ नवरात्रीचे उपवास नाही केले तरी चालतील, पण स्त्रीचा आदर करा आणि तिचा स्वाभिमान जपायला मदत करा। जोपर्यंत तुम्ही स्वाभिमान जपत नाही तोपर्यंत तुम्ही भविष्यात इतरांकडून तुम्हाला आदर मिळवा ही अपेक्षा करू शकत नाही। स्वाभिमान हे आपल्या वागण्याचे फळ आहे। जसे आपण वागू तसेच फळ आपल्याला मिळते। प्रत्येक स्त्रीला असा मुलगा हवा असतो जो तिची मुलीसारखी सुरक्षा करेल, बायकोप्रमाणे प्रेम करेल आणि वडिलांप्रमाणे तिचा स्वाभिमान जपेल। बऱ्याच मुलींना लक्ष वेधून घ्यायचं असतं, पण खऱ्या स्त्रीला हवा असतो तो आदर, तिच्या स्वाभिमानाचा केलेला आदर। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।